नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 2025चं इयर बुक बघत आहोत देवा जाधवर सरांचं. त्यात सरांनी 1000 सराव प्रश्न दिलेले आहेत. ते सराव प्रश्न आत्तापर्यंत आपण 400 सराव प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. आज आपण 401 ते 500 पर्यंत प्रश्न म्हणजे असे 100 प्रश्न कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले. तर मॅडम कमिशनर हे पुस्तक. दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर फोर्स 1. ओसामू सुझुकी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशातील होते? तर जपानचे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला. 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार डॅश डॅश या खेळाडूला मिळाला? तर विराट कोहलीला. पुढचा प्रश्न. 12th फेल हा हिंदी सिनेमा डॅश डॅश या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? तर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. डॅश डॅश या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. महाराष्ट्रातील डॅश डॅश हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे? तर नागपूर. विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? टेनिसची. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॅश डॅश या मतदारसंघातून निवडून आले? तर नागपूर दक्षिण पश्चिम. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून. ठीक आहे. पुढचा प्रश्न. डॅश डॅश हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस. भारताची गानकोकिळा म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते? तर लता मंगेशकर यांना. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? तर अमेरिका. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजीशी. पुढचा प्रश्न. पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर बासरी हे वाद्य. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर वि.वा. शिरवाडकर यांचा. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? तर काँग्रेस या पक्षाला. महाराष्ट्र राज्याचा पुढचा हा प्रश्न पुन्हा बघू. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? तर काँग्रेस या पक्षाला. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती कोण आहेत? तर राम शिंदे. पुढचा प्रश्न. नुकतीच डॅश डॅश यांची ज्युनियर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली? तर PR श्रीजेश यांची. सर्वात जास्त कालावधीकरता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण? तर जवाहरलाल नेहरू. भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? तर ओम बिर्ला. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? तर 20 संघांनी भाग घेतला. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? 1 जुलै 2023 पासून. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? तर 18व्या. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर मुंबई नागपूर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? 21 ते 65 वर्ष. सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली? तर इस्रायलने. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? तर पालघर जिल्ह्यात. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न. भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान.
यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आज पोवेतो जिंकलेला नाही? तर दक्षिण आफ्रिका. म्हणजे वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान हे जिंकलेले आहेत आत्तापर्यंत, पण दक्षिण आफ्रिका एकदाही जिंकलेला नाही. कोणतं? तर T20 विश्वचषक. G7 समूहाचे सन 2024चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? तर इटली या देशात. फ्रेंच ओपन 2024 टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? तर कार्लोस अल्कराज या खेळाडूने. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र बल नाही विचारलंय? तर राष्ट्रीय रायफल्स. ठीक आहे. तर कोणते? बाकीचे 3 आहेत ते म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आहेत ते कोणते कोणते? सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आणि आसाम रायफल्स. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता? तर नॉमॅडिक एलिफंट. बरं, मी जे एक्झरसाइजवर एक व्हिडिओ घेतलाय 15-20 मिनिटाचा आहे, तो जरा नीट जाऊन बघा, कंटाळा करू नका, कारण त्याच्यात मी कोणत्या एक्झरसाइज कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहे हे खूप जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, कारण त्या कन्फ्यूज होऊ शकतात. आणि तसंही मी ज्या अशा कन्फ्यूज करणाऱ्या 2-2 सारख्या नावाच्या आहेत त्यांचे मी शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येणार आहेत 1-1 मिनिटाचे. ते तर मी घेऊन येईलच, पण तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन बघा जे 2024 मध्ये मिलिटरी ऑपरेशन्स झाले आहेत ते. ठीक आहे. पुढे, नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? सुजाता सौनिक यांची. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय? तर उग्रम. नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला? आंध्र प्रदेशमध्ये. सन 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? संदीप रेड्डी वांगा. बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यात. जगात सर्वात नवीन देश कोणता आहे? तर साऊथ सुदान किंवा दक्षिण सुदान. श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेता होते? तर बॅडमिंटन या खेळात. ठीक आहे. नीट नाव लक्षात ठेवा, खेळाचं नावही लक्षात ठेवा, बॅडमिंटन मध्ये. पुढे, खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत विचारलं आहे. त्याचं उत्तर आहे अ, ब, क. म्हणजे विल्सन जॉन, धनराज पिल्ले आणि अपर्णा पोपट हे महाराष्ट्राचे आहेत. ठीक आहे. सन 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाले? तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाल्या? न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. पुढे, खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही विचारतायत? तर राजीव महर्षी आणि VS रमादेवी, सुशील चंद्रा आणि VS संपत यांनी काम पाहिलेले आहे. ठीक आहे. पुढे, सध्या भारतात किती राज्य व संघ राज्य आहेत? तर 28 राज्य आणि 8 संघ राज्य आहेत. कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले? तर ऑपरेशन वंदे भारत. महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणते टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? तर 181. ठीक आहे. पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बिलियर्ड्स. व्योममित्र खालीलपैकी काय आहे? तर महिला रोबोट. सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? अरविंद पनगारिया. स्वच्छमुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे? ठीक आहे. तर DY पाटील विद्यापीठ.
पुढे भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये डॅश डॅश हा कायदा संसदेत पारित करण्यात आला. तर भारतीय न्याय संहिता. भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर 182 मीटर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? तर 1500चा. ठीक आहे. पुढे घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला? 370. ठीक आहे. कोणतं कलम? तर 370 कलमान्वये. नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते डॅश डॅश रोजी करण्यात आले. तारीख नीट लक्षात ठेवा, 28 मे 2023 रोजी. पुढचा प्रश्न, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था तर BPRD. ठीक आहे, जिची स्थापना 1970ला झाली आहे. BPRD काय फुल फॉर्म आहे? ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, BPRD. पुढे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चिन्ह आहे? तर हाताचा पंजा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी डॅश डॅश येथे आहे, तर पुणे येथे आहे. पुढे बघा, दहशतवादासंबंधी गुन्ह्याचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? तर NIA. ठीक आहे. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर लिऑन, फ्रान्स येथे. पुढे आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे? तर इगतपुरी. मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी. भारतात नव्याने निर्माण झालेल्या राज्याचे नाव सांगा? तर तेलंगणा. सन 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणास देण्यात आला? तर रवींद्र शोभणे यांना. सन 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणास पराभूत केले? तर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. ChatGPT काय आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट आहे. खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही? विचारताय. नाही तर मिल्खा सिंग, तर अभिनव बिंद्रा, लिएंडर पेस आणि कर्णम मल्लेश्वरी हे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. पुढे, अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे. तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? तर नवी मुंबईशी. 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण? तर सिकंदर शेख. 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण? तर सिकंदर शेख. इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अब्दुल कलामजी हे लेखक आहेत. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर तामिळनाडूमध्ये. ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? अँटी टेररिझम स्क्वॅडचा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा? तर राजभाषा मराठी राजभाषा गौरव दिन 21 मार्च ही अयोग्य जोडी आहे आणि खालच्या 3 जोड्या योग्य आहेत. जागतिक महिला दिन 8 मार्च, राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी आणि कारगिल विजय दिन 26 जुलै ह्या जोड्या बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही? विचारतात. तर पद्मा सुब्रमण्यम यांना. बाकी चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला आहे. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? तर रतन टाटाजी. शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही म्हणतात? तर जपान हा सदस्य नाहीये, म्हणजे भारत, पाकिस्तान आणि रशिया हे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणारा खेळाडूचे नाव काय? तर रोहित शर्मा. पुढे, नुकताच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आले? तर जसप्रीत बुमराह. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? तर अटल सेतू. ठीक आहे. सागरावरील सेतू कोणता? तर अटल सेतू. दिनांक
1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत? तर भारतीय न्याय संहिता. पुढचा प्रश्न, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? तर AK-203. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? तर भारत. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? तर अफगाणिस्तान. म्हणजे चीन, श्रीलंका आणि म्यानमार या देशांना तशी तरतूद नाहीये. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे डॅश डॅश रोजी निधन झाले? तर 26 डिसेंबर 2024 रोजी. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? तर गगनयान मोहीम. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक आहे. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले? दांडपट्टा. अलीकडे लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या आणि योग्य जोड्या. किती जोड्या योग्य आहे विचारलाय? तर वरील सर्व जोड्या योग्य आहेत. भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS 2023, त्याचं नाव भारतीय दंड संहिता IPC 1860 होतं. भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023, भारतीय साक्ष संहिता इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 आणि भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम 2023 म्हणजे BNSS, त्याचं नाव फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू यांच्याबद्दल खालीलपैकी किती तथ्य योग्य आहेत विचारताय? तर वरील सर्व विधाने योग्य आहेत. ते पंतप्रधानांद्वारे 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन केले गेले. या सेतूचे मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील नावाशेवा क्षेत्र जोडणारी 21.8 किलोमीटर लांबी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे निर्माण लागते 17,850 कोटी रुपयांच्या आणि ते देशातील सर्वात मोठे समुद्र सेतू आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहेत? आदित्य L1. 18वी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पूर्ण झाली? तर 7 टप्प्यात. 7. नंतर नासाचा इंजिन्युइटी अलीकडील बातम्यात आला होता ते काय आहे? तर मार्सवरील रोबोटिक्स चॉपर. मार्सवरील रोबोटिक्स चॉपर. ठीक आहे. खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता? तर 30 जानेवारी. चांद्रयान 2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? तर विक्रम. रेमन मॅगसेसे पुरस्कार हा रेमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? फिलिपाईन्स. थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले आज 500 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 501 ते 600 असे प्रश्न बघूया. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.